आज दुपारी 2 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि आजच्या या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी 19 महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत। व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या मुलींची 100% शुल्काची प्रतिपूर्ती होणार आहे। गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सुद्धा आजच्या बैठकीत होऊ शकतो। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। राजू, अमोल, पाहतोय आपण आज दुपारी 2 वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये तब्बल 19 जे आहे ते निर्णय घेतले जाणार आहे। यामध्ये आपण पाहतोय अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठमोठ्या घोषणा केलेल्या होत्या। या घोषणांच्या संदर्भात जे आहेत ते प्रस्तावाला मान्यता दिली जाणार आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाहतोय आपण व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या मुलींची 100% शुल्काची प्रतिपूर्ती जो निर्णय होता त्याला मान्यता दिली जाणार आहे। गरजू महिलांना रोजगारांसाठी पिंक ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता त्याला सुद्धा जे आहे ते आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली जाईल। शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। खरं तर हा निर्णय गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता। मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं सुरू झालेली होती, सरकारच्या विरोधामध्ये नाराजी होती आणि तीच नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो आज होणार आहे। कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जे आहे ते दिले जाणार आहे, कारण अनेक ठिकाणी आपण पाहतोय की कोकण वगळता अनेक ठिकाणी घोषणांचा पाऊस पडलेला आहे, मात्र कोकणातल्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची मदत नव्हती। अशा प्रकारची जी आहे ती एक सूर पाहायला मिळत होता, म्हणून काजू उत्पादक शेतकऱ्यांना जे आहे ते आज अनुदान दिले जाईल आणि नवीन पर्यटन धोरण जे आहे त्याचं सुद्धा आज मंजुरी मिळणार आहे। अशा अनेक विषय आहेत, 19 विषयांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळेल। त्याचसोबत सभापतींची सुद्धा निवडणूक घ्यायची की नाही यावरती सुद्धा आज शिक्कामोर्तब होणार आहे। त्यामुळे आजची मंत्रिमंडळाची बैठक ही अतिशय महत्त्वाची। निश्चित आजच्या या 2 वाजताच्या बैठकीमध्ये नेमके कोणते निर्णय होतात याकडे आपलं लक्ष असेल। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।